दोन नंबरचा भारतीय जनता पक्षानं एक नंबरचं स्थान मोडाला आपण जर अभ्यास केला तर थर्ड मेजॉरिटी पूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या आहे. आणि म्हणून सर्वप्रथम आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचं नेतृत्व हे महाराष्ट्राच्या नागरी भागामध्ये देखील सर्वमान्य झालेलं आहे. आज महाराष्ट्राच्या जनतेने दिला त्याबद्दल महाराष्ट्राच्या नागरी वस्तीमध्ये राहणाऱ्या सगळ्याच नागरिक बंधूंना देखील मनापासून धन्यवाद देतो. आज जर आपण आकडेवारी बघितली तर सुमारे 70 ते 72 ठिकाणी शिवसेना पक्षाचा नगराध्यक्ष होणार आहे. त्यातले काही निकाल जाहीर झालेले आहेत, काही ठिकाणी आघाडी आहेत, त्या आघाडीमध्ये आमचे शिवसेनेचे नगराध्यक्ष आहेत. हे सगळं चित्र 2 दिवसामध्ये स्पष्ट होईल. मला सांगताना आनंद एवढ्यासाठी आहे की आम्ही जवळजवळ 875 पर्यंत सदस्य संख्या पोहोचवण्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर आणि विशेषतः साहेबांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झालं. हे फार मोठे यश शिवसेनेच्या पदरात महाराष्ट्राच्या जनतेने टाकलेलं आहे. म्हणून सुरुवातीलाच मी सांगितलं की जरी आम्ही वेगवेगळे लढलो असतो तरी महाराष्ट्राच्या जनतेनं कौल हा महायुतीला दिलेला स्पष्ट आहे. त्याच्यामध्ये अजितदादा असतील, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, त्यांचं देखील आम्ही पक्षाच्या वतीनं अभिनंदन करतो. परंतु काही लोकांनी जे कायमस्वरूपी शिंदे साहेबांवर टीका करतात, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत, त्या युबीटी पक्षानं 228 लोकांनी काढण्याचा प्रयत्न केला आणि नाईलाजानं 7-8 ठिकाणी कुठेतरी जिंकलेली दिसत आहे. ते पण मार्जिन जर आपण बघितलं तर आम्ही सगळ्यांनी मिळून व्यवस्थितरित्या जर लक्ष घातलं असतं तर हा 7-8चा आकडा देखील पार करू शकत असते अशी युबीटीची परिस्थिती आहे. आणि म्हणून शिंदे साहेबांचं नेतृत्व सर्वमान्य नाही, शिंदे साहेबांना महाराष्ट्रामध्ये स्थान नाही, अशा पद्धतीच्या पत्रकार परिषद घेऊन ह्या होत नाही. हे शिंदे साहेबांच्या नेतृत्वानं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दाखवून दिलं. याबद्दल आम्हाला सगळ्या शिवसैनिकांना मनापासून समाधान आणि आनंद देखील. आणि मी अनेक वेळा माझ्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की जेवढी टीका माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर युपीटीचे पदाधिकारी करतील तेवढी आमची महाराष्ट्रातली मतं वाढणार आहे. कारण महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींसाठी केलेलं काम असेल किंवा नगरविकास खात्याच्या मार्फत विविध नगरपालिकांमध्ये केलेलं काम असेल, या सगळ्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्रामध्ये उजवे ठरले. आणि म्हणूनच भाजप नंतरचा शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष महाराष्ट्रामध्ये बनलेला आहे. आता आकडेवारी जर आपण बघितली, पूर्वी शिवसेना आपण कशी शोधायचो? पूर्वी वरच्या क्रमांकामध्ये शोधायचो. आता युबीटी आपण कुठं शोधतो? त्याच्यामुळे तिथं त्यांचा किती क्रमांक लागणार आहे उद्या आपल्याला कळेल. पण आम्ही वरच्या 2 क्रमांकावर आहोत. ही सगळी ताकद माननीय शिंदे साहेबांची आणि विशेषतः शिंदे साहेबांवर प्रेम करणारे शिवसेनेचे सगळे पदाधिकारी, सगळे मंत्री महोदय, सगळे नेते, सगळे उपनेते आणि जो शिवसैनिक माननीय शिंदे साहेबांवर प्रेम करतो त्यांच्या कर्तृत्वामुळं आज आम्ही हे यश प्राप्त करू शकलो. हे आम्हाला प्रामाणिकपणानं सांगितलं. आज आपण आकडे जर सगळे बघितले, आता उद्यापासून खरी गंमत येणार. आमचे आकडे जाहीर केल्यानंतर हे पण सांगू शकतात काही लोक आमचे 3 झाले नगराध्यक्ष, त्याच्यामध्ये कुतूहलाचं काही कारण नाही. पण जनतेनं कशा पद्धतीनं झिडकारलंय हे पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्तानं